नेक्स्ट एक्सरसाइज सुरू करूया. एक्सरसाइज 5.3. बघा त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड टू युनिट वेक्टर्स each of which is perpendicular to both u bar and v bar where u bar equal to हा u bar वेक्टर दिलेला आहे, v bar पण दिलेला आहे आणि या दोघांना परपेंडिक्युलर असणारे दोन युनिट वेक्टर्स विचारले. याच्यामध्ये तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट वापरावं लागेल. क्रॉस प्रोडक्ट मध्ये आपण काय सांगितलं होतं जरा आठवा बरं. ए बार क्रॉस बी बार जर तुम्ही घेतलं, ए बार क्रॉस बी बार, हे जर मी दोन वेक्टर जर असे दाखवले, हा ए बार दाखवला, हा बी बार दाखवला, तर ए बार क्रॉस बी बार हा या दोघांना पण काय असतो, परपेंडिक्युलर असतो. आठवते का सांगितलेलं. तर हा ए बार क्रॉस बी बारला पण परपेंडिक्युलर असतो, ए बारला पण परपेंडिक्युलर असतो. असं पण म्हटलं तरी चालेल. हे ए बार आणि बी बार ज्या प्लेन मध्ये असतात त्या प्लेनला पण परपेंडिक्युलर असतो. म्हणजेच तुम्हाला यू बार आणि व्ही बार वरून यू बार क्रॉस व्ही बार जर तुम्ही काढलात तर तो यू बार आणि व्ही बार दोघांनाही परपेंडिक्युलर असेल. तेच आता ह्याच्यामध्ये आपण फाइंड आउट करूया. गिव्हन दॅट u bar equal to 2i bar plus j bar minus 2k bar, v bar equal to I bar plus 2j bar minus 2k bar. Therefore, u bar cross v bar equal to a vector perpendicular to both u bar and v bar. या दोघांनाही तो परपेंडिक्युलर असेल. आता हे यू बार क्रॉस व्ही बार आपल्याला सोडवावं लागेल. यू बार क्रॉस व्ही बार इक्वल टू, पहिल्यांदा इथं घ्या आय बार जे बार के बार. वेळ घेते हे, मध्येच प्रोसेसिंग चालते, ह्याचं थांबावंच लागते, पर्याय नाही काही तिथं. आय बार जे बार आणि के बार. त्यानंतर यू बारचे कोएफिशियंट काय आहेत बघा, 2 1 -2. इथे येणार 1 2 -2 हे असेल. आता हे सोडवावं लागेल आपल्याला पुढं. बघा आता काय काय येते याचं क्रॉस प्रोडक्ट. यू बार क्रॉस व्ही बार इक्वल टू आय बार इंटू ब्रॅकेट, हे किती येणार -2 आणि मायनस मायनस +4. -2 +4 म्हणजे 2 येणार फक्त इथं. मायनस जे बार, हे कॅन्सल, हे कॅन्सल. -4 +2, -4 +2 म्हणजे -2 येणार इथं. त्यानंतर प्लस के बार इंटू ब्रॅकेट, हे कॅन्सल, हे कॅन्सल. 2 × 2 4, 4 - 1, this is 3. Therefore, u bar cross v bar equal to 2i bar plus 2j bar plus 3k bar हे असेल. त्यामुळे हा वेक्टर यू बार आणि व्ही बार दोघांनाही परपेंडिक्युलर असेल. आता आपल्याला विचारले तर युनिट वेक्टर विचारले. युनिट वेक्टर साठी हा तुमचा एक वेक्टर तयार झाला. आता याची मॅग्निट्यूड काढूया. तर फॉर मॉड यू बार क्रॉस व्ही बार इक्वल टू, याची मॅग्निट्यूड म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे किती होणार, 4 आणि 4 8 आणि 9 17 होणार रूट मध्ये. ही त्याची मॅग्निट्यूड. देअरफॉर आता एन कॅप काढायचा आहे मला. तो एन कॅप म्हणजेच हा ओरिजिनल वेक्टर म्हणजे युनिट वेक्टर काढतोय आपण, डिव्हायडेड बाय मॉड यू बार क्रॉस व्ही बार. हा काय मिळेल तुम्हाला, युनिट वेक्टर मिळेल.
युनिट वेक्टरची ही डेफिनेशन आहे. ओरिजिनल वेक्टर डिव्हायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. यू बार क्रॉस व्ही बार आहे 2i बार प्लस 2j बार प्लस 2k बार डिव्हायडेड बाय √17. हे असं ठेवलं तरी चालते, सेपरेट डिव्हाइड करून घेतलं तरी पण चालेल, काही अडचण नाही. थांबा, इथं 3k बार आहे बरं का या ठिकाणी, हे असेल. मग आता हे आहे असं ठेवा किंवा सेपरेट डिव्हाइड करून घ्या, फक्त एक वाक्य तिथं सांगावं लागेल. हा एन कॅप आहे. मी मागाशी दाखवल्याप्रमाणे हे जर मी दोन वेक्टर्स घेतले तर त्याला परपेंडिक्युलर एक युनिट वेक्टर इकडं पण असेल आणि असाच परपेंडिक्युलर वेक्टर एक इकडं पण असेल. हे दोन्ही वेक्टर्स मला जर रिप्रेझेंट करायचे असतील, तेच विचारलं त्याने, फाइंड द टू युनिट वेक्टर्स म्हटले. मग ते दोन्ही वेक्टर्स रिप्रेझेंट करायचे असतील तर प्लस मायनस फक्त पुढे टाकायचं. त्याचं एक वाक्य लिहूया तिथं. देर आर टू युनिट वेक्टर्स perpendicular to both u bar and v bar. One directed upwards and other directed downwards, represented by plus minus n cap. असं त्याला रिप्रेझेंट करावं लागेल. देअरफॉर प्लस मायनस एन कॅप इक्वल टू, असं होणार, हे प्लस मायनस फक्त पुढे ठेवा, इनटू ब्रॅकेट 2i बार प्लस 2j बार प्लस 3k बार डिव्हायडेड बाय √17. हे आहे असं ठेवलं तरी पण चालतंय, तरी आपण अजून एक काम करून ठेवू पुढं. देअरफॉर प्लस मायनस एन कॅप इक्वल टू, हे प्लस मायनस तसंच ठेवतोय, आता सेपरेट डिव्हाइड करून घेतोय. 2/√17i बार प्लस 2/√17j बार प्लस 3/√17k बार, हे असेल. हे ते दोन युनिट वेक्टर्स तुम्हाला मिळते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इफ ए बार अँड बी बार आर टू वेक्टर्स परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे ए बार आणि बी बार एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, हे प्रूव्ह दॅट त्यांनी विचारलं. बघूया आपण काय होते त्याच्यामध्ये. डॉट प्रोडक्टची डेफिनेशन वापरायची पहिल्यांदाच. बघा, गिव्हन दॅट ए बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे परपेंडिक्युलर आहेत म्हणून सांगितले, मग यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो जर ते परपेंडिक्युलर असतील तर. डॉट प्रोडक्ट कम्युटेटिव्ह आहे, त्यामुळे ए बार डॉट बी बार लिहा किंवा बी बार डॉट ए बार घ्या, 0 तुम्ही लिहू शकताय. याचं LHS लिहून घेतोय पाहिजे. ए बार प्लस बी बार ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए बार प्लस बी बार डॉट ए बार प्लस बी बार, हे असेल. आता ए बार न पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घ्या, प्रॉपर सिक्वेन्स त्याच्यातला जो काही आहे तो मेंटेन करा. याने अडकते बघा हे. ठीक आहे. ए बार डॉट ए बार प्लस बी बार
प्लस बी बार डॉट ए बार प्लस बी बार हे असेल. सो दिस इज इक्वल टू ए बार नात प्रोडक्ट करून घ्या. ए बार डॉट ए बार प्लस ए बार डॉट बी बार प्लस आता बी बार न डॉट प्रोडक्ट करून घ्या. बी बार डॉट ए बार प्लस बी बार डॉट बी बार हे असेल. सो दिस इज इक्वल टू त्याच्यातलं हे झिरो होईल. हे झिरो होईल ते आपण वरती ऑलरेडी लिहिलेलं आहे. आणि ए बार डॉट ए बार म्हणजेच मॉड ए बारचा स्क्वेअर प्लस तसंच इथं पण मॉड बी बारचा स्क्वेअर लिहू शकताय. हे आहे असं लिहिलं तरी चालेल आणि असं जरी लिहिलं तरी पण चालेल. हे एल एच एस झालं. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 लिहून टाकूया इथं. आता आर एच एस लिहून घ्यायचं आहे आणि सेम प्रोसिजरनं सोडवायचं. ए बार मायनस बी बार ब्रॅकेटचा स्क्वेअर दिस इज इक्वल टू तुम्ही असं लिहू शकताय. मग ए बार न डॉट प्रोडक्ट घ्या. ए बार डॉट ए बार मायनस बी बार मायनस बी बार डॉट ए बार मायनस बी बार यांना आता डॉट प्रोडक्ट करून घ्या. तर मायनस बी बार न डॉट प्रोडक्ट करून घ्या. इथं तेवढं मायनस मायनस प्लस होईल हे असेल. मग यापैकी ए बार डॉट ए बार म्हणजे मॉड ए बारचा स्क्वेअर येईल. हे दोन्ही झिरो होतील प्लस इथे येणार मॉड बी बारचा स्क्वेअर. हे तुम्ही असंच ठेवू शकताय किंवा तुम्ही असं पण लिहू शकताय. मग हे झालं तुमचं आर एच एस. देअरफॉर एल एच एस इक्वल टू आर एच एस पुढे कंसामध्ये लिहून ठेवा फ्रॉम 1 अँड 2 आणि या पद्धतीने हे व्हेरीफाय होईल. बघा नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सी so that for all real x the vectors x c I bar minus 6 j bar plus 3 k bar and x I bar plus 2 j bar plus 2 c x k bar make an obtuse angle असं म्हटलेलं आहे. आता ऑप्ट्यूस अँगल साठी आपल्याला काय करावं लागेल बघा. जर समजा मी हे दोन वेक्टर्स ए बार आणि बी बार जर मी कन्सिडर केले assume that a bar equal to एक्स सी आय बार मायनस 6 जे बार प्लस 3 के बार मायनस 6 जे बार प्लस 3 के बार. त्याच्यानंतर बी बार इक्वल टू तिथे येणार एक्स आय बार प्लस 2 जे बार प्लस 2 सी एक्स के बार. टर्म्स जरा व्यवस्थित लिहून घ्या. बारीक सारीक बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये बेसिक फक्त जरा पहिल्यांदा बघा. ए बार डॉट बी बार इक्वल टू ह्याचं काय येतं. हे येतं ए बी कॉस थिटा. मग हिने सांगितलंय ऑप्ट्यूस अँगल सांगितलंय. जर तुम्ही ऑप्ट्यूस अँगल जर घेतला फॉर ऑप्ट्यूस अँगल कॉस थिटा इज लेस दॅन 0 म्हणजे कॉस थिटा निगेटिव्ह येणार. कॉस थिटा जर निगेटिव्ह आला तर ए बार डॉट बी बार ही पण व्हॅल्यू निगेटिव्ह येणार. लेस दॅन 0 येणार.
मग पहिलं काम करूया आपण ए बार डॉट बी बार फाइंड आउट करून घेऊया, मग पुढे बघू काय कंडिशन येतात ते. मग ए बार डॉट बी बार इक्वल टू एक्स सी आय बार माइनस 6 जे बार प्लस 3 के बार डॉट एक्स आय बार प्लस 2 जे बार प्लस 2 सी एक्स के बार हे असेल. आता हे बघा बरं कसं सोडवायचं असते. आय बारचे कोइफिशियंट त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा. हे काय होईल एक्स सी इंटू एक्स म्हणजे हे होणार सी इंटू एक्स स्क्वेअर. जे बारचे कोइफिशियंट बघा -6 -2 म्हणजे ते येणार -12. त्यानंतर के बारचे कोइफिशियंट 3 आणि 2 सी एक्स आहे म्हणजे हे किती होणार 6 सी एक्स एवढे येणार. हे म्हणजेच ह्याला आपण व्यवस्थित क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये मांडूया. देअरफॉर ए बार डॉट बी बार इक्वल टू सी एक्स स्क्वेअर प्लस 6 सी एक्स -12 हे असेल. मग हे एक्स मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता आपल्याला ए बार डॉट बी बार काय पाहिजे लेस दॅन 0 पाहिजे. बघा लक्षात येते का. म्हणजेच देअरफॉर सी एक्स स्क्वेअर प्लस 6 सी एक्स -12 इट मस्ट बी लेस दॅन 0 हे असं आलं पाहिजे. आता याच्यासाठी कंडिशन कशा आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या त्या जरा बघा. फॉर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी लेस दॅन 0 हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन लेस दॅन 0 यायचं असेल तर याच्यामध्ये काय पाहिजे बघा. ए लेस दॅन 0 अँड डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट म्हणजेच बी स्क्वेअर -4ac इट मस्ट बी लेस दॅन 0 हे माहिती पाहिजे बघा. मग तुम्हाला याच्यामध्ये ते वापरता येईल. मग पहिल्यांदा बी स्क्वेअर -4ac काढूया. त्याच्यासाठी हे इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 याच्याशी कम्पेअर करायचं. मग बी स्क्वेअर पाहिजे हे आहे बघा बी. मग ते बी स्क्वेअर -4ac तयार करून घेऊया आणि मग ही कंडिशन जी आहे ती वापरूया. बी स्क्वेअर -4ac किती येणार बघा. हे बघा इथं बी आहे म्हणजे हे होणार 6c चा स्क्वेअर -4 इंटू ए आहे सी त्यानंतर सी आहे -12 हे असं आहे. सो दिस इज इक्वल टू हे किती होणार बघा 36c² हे मायनस मायनस प्लस होणार 12×4 = 48 48c हे असेल. मग ही पण व्हॅल्यू लेस दॅन 0 आली पाहिजे. बघा कशा पद्धतीने टर्म्स आहेत ते. देअरफॉर आता आपण तिथं लिहूया त्या पद्धतीनं. देअरफॉर फॉर ए बार डॉट बी बार लेस दॅन 0 काय काय आलं पाहिजे बघा. ए लेस दॅन 0 ए कुठे आहे बघा बरं याच्यात. ए आहे सी. सी लेस दॅन 0 अँड बी स्क्वेअर -4ac इक्वल टू 0 म्हणजेच 36c² प्लस 48c इट मस्ट बी लेस दॅन 0 अशी पहिल्यांदा कंडिशन येईल. देअरफॉर सी लेस दॅन 0 अँड तर याच्यातनं काय कॉमन घेऊ शकताय बघा बरं तुम्ही. 12×3 = 36 12×4 = 48 म्हणजे 12 इंटू सी इथे येणार 12×3 = 36 3c 12×4 = 48 म्हणजे हे असेल. बघा कशी परिस्थिती आहे ते. मग हे 12c इकडं पाठवून देतोय. त्यानं पलीकडे नेऊन डिवाइड केलं 12 फक्त पाठवा फक्त 12 सी ला तसंच ठेवतोय सी
हे असेल. आता याच्यातलं सी ऑलरेडी लेस दॅन 0 आहे. बघा लक्षात घ्या, सी ऑलरेडी निगेटिव्ह आहे, याचा अर्थ ही टर्म पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे मग ह्याचा आन्सर निगेटिव्ह येईल. कळतंय का बघा, हे फार महत्वाचं. परत एकदा बघा, सी लेस दॅन 0 आहे म्हणजे सी निगेटिव्ह आहे. मग इथं प्रोडक्ट आहे दोघांचा, त्या दोन प्रोडक्ट पैकी किंवा ज्या दोन टर्म्सचा प्रोडक्ट आहे त्यापैकी एक टर्म जर निगेटिव्ह असेल तर दुसरी टर्म पॉझिटिव्ह पाहिजे, तरच हा प्रोडक्ट निगेटिव्ह येईल. म्हणजे तुम्ही इथं असं लिहू शकताय, सी लेस दॅन 0 अँड 3C प्लस 4 मस्ट बी ग्रेटर दॅन 0. हे समजून घ्या, हे फार महत्वाचं आहे. देअर फोर सी लेस दॅन 0 अँड सी, हे सी इकडेच ठेवा, हे पलीकडे जाईल, -4/3 हे असेल. सी मस्ट बी ग्रेटर दॅन -4/3, म्हणजे सी ची व्हॅल्यू -4/3 पेक्षा मोठी पाहिजे, मात्र 0 पेक्षा कमी पाहिजे. देअरफोर तुम्ही मग फायनल ह्याला असं लिहू शकताय का नाही, जरा विचार करा. या पद्धतीने जास्तीत जास्त 0, कमीत कमी -4/3. त्यामुळे ही कंडिशन येईल बघा, तो अँगल ऑप्ट्यूस व्हायचा असेल तर ही कंडिशन लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, शो दॅट सम ऑफ लेंथ ऑफ प्रोजेक्शन्स ऑफ, हा वेक्टर एक दिलेला आहे पी आय बार क्यू जे बार प्लस आर के बार ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस वेअर P equal to 2, Q equal to 3, R equal to 4 is 9. बघा प्रश्न कसा विचारलाय, तर या व्हेक्टर वरून कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती प्रोजेक्शन फाइंड आउट करायचं आहे आणि त्या सगळ्या प्रोजेक्शनची बेरीज 9 येते हे सिद्ध करायचं आहे. मग पहिल्यांदा प्रोजेक्शनचा फॉर्म्युला बघा कशा पद्धतीनं आहे. प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार डिव्हायडेड बाय मॉड बी बार असे येते. आता हे जे कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे, कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती युनिट वेक्टर्स असतात. फॉर एक्स वाय झेड ऍक्सिस देर आर युनिट वेक्टर्स आय बार जे बार के बार. मग यांचा आपल्याला वापर करावा लागेल. मग हा जो वेक्टर आहे पी आय बार क्यू जे बार आर के बार, त्याला मी ए बार कन्सिडर करतोय. assume that a bar equal to p I bar प्लस क्यू जे बार प्लस आर के बार, आणि त्याच्यातलं त्यांनी ह्या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. पी इक्वल टू 2, क्यू इक्वल टू 3 आणि आर इक्वल टू 4 हे दिलेलं आहे. आता हे प्रोजेक्शनचा फॉर्म्युला फक्त वापरूया, ज्या त्या ऍक्सिस वरचा युनिट वेक्टर फक्त घ्यायचा. फर्स्ट बघूया आपण, प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस म्हणजेच आय बार घ्यायचं. हे कसं येणार, ए बार डॉट आय बार डिव्हायडेड बाय मॉड आय बार. हे किती येईल बघा बरं, ए बार घ्या त्या ठिकाणी पी आय बार डॉट क्यू जे बार प्लस आर के बार डॉट आय बार डिव्हायडेड बाय मॉड आय बार म्हणजे ते येणार 1. आता इथं फक्त डॉट प्रोडक्ट तेवढा व्यवस्थित सोडवून घ्या. डॉट प्रोडक्ट किती येईल याचं,
हे बघा, फक्त इथं आय बार डॉट आय बार आहे, तिथं फक्त 1 होणार. एक सोडवून दाखवतो पूर्ण. पी इंटू आय बार डॉट आय बार प्लस, इथं संपलं, एक मिनिट, प्लस क्यू इंटू जे बार डॉट आय बार प्लस आर इंटू के बार डॉट आय बार. सो दिस इज इक्वल टू, याचं फक्त 1 येणार. हे 0 आहे, हे पण 0 आहे, ते पण लिहून दाखवूया, एकच मिनिट. पी इंटू 1 प्लस क्यू इंटू 0 प्लस आर इंटू 0. सो दिस इज इक्वल टू पी इक्वल टू, पी ची व्हॅल्यू किती दिली आहे बघा, पी इक्वल टू 2 येते. मग या पद्धतीनंच तुम्हाला बाकीचे सगळे सोडवावे लागतील. सिमिलरली प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिसच्या वेळेला तुम्हाला जे बार घ्यावा लागेल. जे बार घेतला की तुम्हाला क्यू ची व्हॅल्यू मिळेल, क्यू येणार फायनल. मग क्यू किती आहे बघा बरं, क्यू आहे 3. त्यानंतर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन झेड ऍक्सिस. झेड ऍक्सिस म्हणजे तुम्हाला के बार घ्यावा लागेल, तिथं तुम्हाला मिळणार आर. आणि आर ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे बघूया, आर इक्वल टू 4 आहे. हे सगळे प्रोजेक्शन्स मिळाले, या सगळ्या प्रोजेक्शन्सची समेशन विचारले. देअरफॉर सम ऑफ दीज प्रोजेक्शन्स is equal to P plus Q plus R, that is equal to 2 plus 3 plus 4, that is equal to 9. तेच त्यांनी प्रूव्ह करा म्हणून विचारलेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. सपोज दॅट all sides of a quadrilateral are equal in length and opposite sides are parallel. क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या बाजूंची लेंथ सेम आहे, अपोजिट साइड्स पॅरलल आहेत. यूज व्हेक्टर मेथड्स टू शो दॅट द डायगोनल्स आर परपेंडिक्युलर. वेक्टर मेथडचा वापर करून त्यांचे डायगोनल्स परपेंडिक्युलर आहेत हे सिद्ध करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग एक पॅरलोग्राम आपण कन्सिडर करूया. इथं पॅरलोग्रामच काढायचा, फक्त त्याच्या बाजू इक्वल असतील अशा पद्धतीने ड्रॉ करा, कारण त्यांनी कंडिशनच तशी दिलेली आहे. अपोजिट साइड्स इक्वल सांगितलेले आहेत, त्याला आपण नाव देऊया ए बी सी डी. अपोजिट साइड्स पॅरलल आणि ऑल साइड्स इक्वल सांगितलेले आहेत. तर यांचे जे डायगोनल्स येतील, डायगोनल्स ड्रॉ करूया. हा एक डायगोनल आणि हा एक डायगोनल. हे डायगोनल्स परपेंडिक्युलर आहेत हे सिद्ध करा म्हणून सांगितले. मग आपण यांना एक पर्टिक्युलर डिरेक्शन देऊया, त्याच्या आधी हे सगळं मांडून घेऊया काय काय आहे ते. कन्सिडर quadrilateral ABCD in which, आता ह्या सगळ्या बाजू त्यांनी इक्वल सांगितल्या, शिवाय अपोजिट साइड्स ज्या आहेत त्या पॅरलल सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा तेच लिहावं लागेल. इन विच AB इक्वल टू BC इक्वल टू CD इक्वल टू DA, हे असं कन्सिडर करावं लागेल.
हे तुम्ही असं लिहिलं तरी चालते, मॉड मध्ये घेऊन लिहिलं तरी पण चालेल, काही अडचण नाही. मॉड मध्ये हे असं घ्यावं लागेल, मॉड ए बी बार, मॉड बी सी बार, मॉड सी डी बार आणि मॉड डी ए बार, हे असं कन्सिडर करावं लागेल. शिवाय ए बी बार पॅरलल टू डी सी बार सांगितलेला आहे. अँड तर इकडलं कसं घेताय बघा तुम्ही, कुठली डिरेक्शन तुमचं तुम्ही ठरवा एखादी कुठलीही. डी ए बार इज इक्वल टू बी सी बार. डी ए बार इक्वल नव्हे, पॅरलल टू डी ए बार घेतलं तर इथं सी बी बार घ्यावं लागेल. डिरेक्शन्स कडे तेवढं लक्ष ठेवा. त्यामुळे ह्या दोन अतिशय महत्वाच्या कंडिशन्स आहेत. आता मी कन्सिडर करतोय, पहिला वेक्टर घेणार आहे मी ए सी बार. डायगोनल्स कन्सिडर करायचे आहेत. ए सी बार एक घेऊया आणि ह्याला घेताना कसं घेताय बघा, ए सी बार आणि बी डी बार असं कन्सिडर करतोय. नाव ए सी बार इक्वल टू, ट्रायंगलला वापरा. ए सी बार जर घ्यायचा असेल तर तुम्हाला ए डी बार प्लस डी सी बार असं घ्यावं लागेल. ए डी बार प्लस डी सी बार असं घ्यावं लागेल. मग आता इथं ए डी बार म्हणजेच कोण आहे बघा बरं, मायनस डी ए बार आहे. कारण आपण असा वेक्टर घेतलाय. ट्रायंगल लॉ कम्प्लीट करण्यासाठी ए कडून डी कडे यावं लागेल, डी कडून सी कडे यावं लागेल. पण डी ए बार घेतलाय आपण, त्यामुळे मी इथं असं लिहितोय, मायनस डी ए बार प्लस डी सी बार. डिरेक्शन्स काळजीपूर्वक तेवढ्या फक्त बघा. हे ए सी बार झालं. आता मला पाहिजे आहे बी डी बार पाहिजे. मग बी डी बार साठी काय करावं लागेल, बी सी बार प्लस सी डी बार असं घ्यावं लागेल. हे दोन्ही पण वेक्टर्स अपोजिट करावे लागतील. बी सी बार प्लस सी डी बार. म्हणजेच हे कसं येणार बघा बरं, आता बी सी बारला लिहावं लागेल मायनस सी बी बार. बघा कशा पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर हे आणि मायनस सी डी बार घ्यावं लागेल. सी डी बार आहेच, इकडून इकडे घेतलेला आहे, मायनस डी सी बार करावं लागेल त्याला. बघा कशा पद्धतीनं आहे ते. मग आता ह्या डायग्राम मध्ये जरा बघा, बी सी बार जिथं म्हणजे मायनस सी बी बार असा जो घेतलेला आहे, त्याला इक्वल व्हेक्टर कुठले आहेत ते जरा तेवढे बघून घ्या. तर हे आपण कंडिशन्स इथं मांडलेले आहेत. हिअर बघा बरं, डी ए बार इक्वल टू सी बी बार. समोरासमोरच्या साईड्स आहेत, इक्वल आहेत, पॅरलल आहेत. आणि ए बी बार इक्वल टू काय घ्यावं लागेल, डी सी बार घ्यावं लागेल. मग आता इथं आपण हे जे दोन व्हेक्टर्स तयार केलेले आहेत, त्यांच्यामध्ये आपण ह्या कंडिशन्स वापरायच्या. आणि हे जे पुढे दोन दोन व्हेक्टर्स जे वेगवेगळे दिसत आहेत, त्यांना आपल्याला एकत्र व्यवस्थित ऍडजस्ट करून आणायचं आहे. बघा बरं कसं ऍडजस्ट करता येईल आता त्यांना. देअरफॉर ए सी बार इक्वल टू, ए सी बारला मायनस डी ए बार तर तसंच ठेवूया. दोनच वेक्टर्स त्याच्यामध्ये दिसले पाहिजेत, एवढी काळजी आपण घ्यायची आहे. हम्म, हम्म, हम्म. तर आता ह्या एसी बारला लिहिण्यासाठी बघा आता काय करतोय ते. हे बघा ह्या दोन वेक्टर्स कडे लक्ष द्या फक्त, 1 आणि 2 मध्ये मायनस डी ए बार प्लस डी सी बार आहे. हे मी तसंच ठेवतोय, मायनस डी ए बार प्लस डी सी बार, ह्याला तसंच ठेवतोय. आणि हा जो दुसरा वेक्टर आहे बी डी बार इक्वल टू, याला मी काय करतोय आता फक्त
ह्याच दोन टर्म्स इथं आल्या पाहिजे. मग बघा बरं, सीबी बारच्या ठिकाणी तुम्ही डीए बार लिहू शकताय. हे बघा इथं तयार आहे, ते इथं वापरतोय. मायनस तसंच राहील, मायनस डीए बार मायनस डीसी बार. याच्यातून मायनस कॉमन घेतोय मी, म्हणजे डीए बार प्लस डीसी बार येईल, हे असेल. आणि ही जी टर्म आहे याच्यातून सुद्धा मी मायनस कॉमन घेतोय, या दोघांच्यातून. ह्यातून मायनस कॉमन घेतलं की हे काय येणार, डीए बार मायनस डीसी बार हे असेल. आणि आता हे जे दोन व्हेक्टर्स मला मिळालेले आहेत यांचा डॉट प्रोडक्ट घेतो. देअरफॉर एसी बार डॉट बीडी बार इज इक्वल टू, एसी बार हा पहिला वेक्टर असा आहे, दुसरा वेक्टर हे असेल. मग हे मायनस इंटू मायनस ते होईल प्लस होणार. हे असेल. मग याचं सिम्प्लिफिकेशन येते, डीए बारचा स्क्वेअर मायनस मॉड डीसी बारचा स्क्वेअर. ऑलरेडी हे आपण इथं वरती सगळे व्हेक्टर्स इक्वल आहेत असं लिहिलेलं आहे. डीए बार पण तुम्हाला दिसतोय आणि डीसी बार त्यांच्या मॅग्निट्यूड्स सेम आहेत असं आपण इथं वरती एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. मग तेच तो रिझल्ट परत एकदा आपण इथं वापरून पुढे त्या कंसामध्ये झिरो लिहून टाकूया. दिस इज इक्वल टू झिरो सिन्स मॉड डीए बार इज इक्वल टू मॉड डीसी बार. हे इक्वल आहेत म्हणून आधीच सांगितलेलं आहे आपण. म्हणजेच हा डॉट प्रोडक्ट झिरो आला. डॉट प्रोडक्ट झिरो आहे याचा अर्थ हे दोघं परपेंडिक्युलर असणार. देअरफॉर एसी बार अँड बीडी बार आर perpendicular to each other. Therefore, the diagonals AC and BD are perpendicular to each other. या पद्धतीने ते व्हेरीफाय करावं लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, डिटरमाइन व्हेदर ए बार अँड बी बार. इथे दिलेले आहेत 4 प्रॉब्लेम्स आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ए बार बी बार दिलेला आहे. वेदर दे आर ऑर्थोगोनल, पॅरलल और नायदर. ऑर्थोगोनल म्हणजे परपेंडिक्युलर, तिथं डॉट प्रोडक्ट झिरो येतोय का बघायचं. पॅरलल म्हटलेलं आहे म्हणजे कोलिनियरची कंडिशन, म्हणजे एक वेक्टर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल आहे किंवा नाही हे चेक करायचं. मग बघू आपण त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल कन्सिडर करू. ए बार दिलेला आहे, ए बार इक्वल टू -9 I बार प्लस 6 J बार प्लस 15 K बार. बी बार इक्वल टू 6 I बार -4 J बार -10 K बार. जरा काळजीपूर्वक जर तुम्ही बघितलं, याच्यातनं 3 कॉमन येते, याच्यातून 2 कॉमन येते, कॉमन घेऊया. याच्यातून जर मी 3, हे प्लस मायनस प्लस प्लस आहे, हे प्लस मायनस मायनस आहे, याच्यातून -3 कॉमन घेतोय. त्यामुळे इथं काय येणार, चिन्ह बदलणार. 3 I बार -2 J बार -5 K बार हे असेल ए बार इक्वल टू. आणि बी बार इक्वल टू
याच्यातून 2 कॉमन घ्या, म्हणजे 3 i बार -2 j बार -5 k बार. बघा आता इथं ब्रॅकेट बघा आणि इथलं पण ब्रॅकेट बघा, सेम आहे. मग याच्यावरून मी कुठलीही एक व्हॅल्यू तुम्ही तयार करून घ्या. मी इकडली व्हॅल्यू तयार करून घेतोय. देअर फोर बी बार अपॉन 2 इक्वल टू, हा ब्रॅकेट येणार 3 i बार -2 j बार -5 k बार. आणि ही व्हॅल्यू मी इथं वापरतो इकडं ए बारच्या इक्वेशन मध्ये. देअर फोर ए बार इक्वल टू -3 इंटू बी बार अपॉन 2. Therefore, a bar equal to -3/2 into b bar. Therefore, a bar is scalar multiple of b bar. Therefore, a bar and b bar are collinear. Therefore, a bar and b bar are parallel. मग इथं पहिल्या प्रॉब्लेम मध्ये हे दोन व्हेक्टर्स पॅरलल टू इच अदर येतात. त्याच्यातलं दुसरं एक्झाम्पल बघा. ए बार इक्वल टू 2 i बार प्लस 3 j बार -k बार आहे. त्यानंतर बी बार इक्वल टू 5 i बार -2 j बार प्लस 4 k बार. आता यांच्यातनं काही कॉमन वगैरे तर काही येत नाही. याचा अर्थ हे स्केलर मल्टिपल येणार नाही. मग यांचं डॉट प्रोडक्ट करून बघूया काय होते. ए बार डॉट बी बार इक्वल टू, किरकोळ काम आहे त्यामध्ये व्यवस्थित मांडा, गडबड करू नका. असे तर इथं कसं येणार बघा. 2 इंटू 5 आय बारच्या कोइफिशियंटचा प्रोडक्ट, जे बारच्या कोइफिशियंटचा प्रोडक्ट आणि के बारच्या कोइफिशियंटचा प्रोडक्ट. ते येणार 10 -6 -4. Therefore, a bar dot b bar equal to, हे 0 येणार. Therefore, a bar is perpendicular to b bar. हे त्याचं फायनल आन्सर येणार. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा त्याच्यातला, थर्ड प्रॉब्लेम. a bar equal to -3/5 i bar plus 1/2 j bar plus 1/3 k bar. त्यानंतर b bar equal to 5 i bar plus 4 j bar प्लस 3 k बार. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काही कॉमन वगैरे येण्यासारखं काही दिसत नाही, त्यामुळे डॉट प्रोडक्ट घेऊन बघूया याचा. ए बार डॉट बी बार इक्वल टू हे डॉट प्रोडक्ट मांडले इथं. आता आय बारच्या कोइफिशियंटचा प्रोडक्ट प्लस 1/2 इंटू 4 प्लस
1/3 × 3. मग इथं 5 कॅन्सल होईल, इथं बे दोन्ही 4, इथं 3 कॅन्सल होईल, -3 +2 +1 म्हणजेच हे 0 येते. Therefore a bar dot b bar equal to 0. Therefore a bar is perpendicular to b bar. हेच फक्त तुम्ही वेगळ्या शब्दामध्ये असं पण सांगू शकताय, a bar and b bar are orthogonal. ऑर्थोगोनल म्हणजेच परपेंडिक्युलर. त्यातलं शेवटचं बघा आता ते. a bar equal to 4i bar minus j bar plus 6k bar. b bar equal to 5i bar minus 2j bar प्लस 4k bar. त्यामुळे याच्यामध्ये पण काही कॉमन वगैरे घेता येण्यासारखं काही नाहीये. याचा अर्थ हे पॅरलल तर येणार नाहीत. डॉट प्रोडक्ट घेऊन बघू काय होते. a bar डॉट b bar इक्वल टू बघा पुढे तर मग याचं प्रोडक्ट सोडवायचं आहे. 4 × 5 प्लस -1 × -2 प्लस 6 × 4. सो दिस इज इक्वल टू, इथे येणार 20 +2 येणार आहे, मायनस मायनस प्लस होईल, +24 होणार आहे. आता हे टोटल सोडवून 4 आणि 2 6, 20 आणि 20 40 म्हणजे हे होणार 46 येणार आहे, विच इज नॉट इक्वल टू 0. जर हे 0 नसतील तर ते परपेंडिक्युलर येणार नाहीत. देअरफॉर a bar and b bar are not orthogonal. Also a bar and b bar are not parallel. म्हणजे या दोन्हीपैकी ते काहीही नाही असा त्याचा अर्थ होतो.